पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। मतदार यादीत नाव कायम राहील याची मतदारांनी खात्री करून घेण्याचे आवाहन। लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत ठेवण्याकरिता प्रत्येक मतदाराने आपले ईएफ भरून देणे बंधनकारक आहे। याकरिता सर्व मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहकार्य करून गणना अर्ज भरून आपले नाव मतदार यादीत कायम राहील याची मतदारांनी खात्री करून घ्यावी, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अद्ययावत करून मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीरहित करणे हा आहे। या अनुषंगाने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना अर्ज 2 प्रतींमध्ये वितरित करीत आहेत। तसेच आपले गणना अर्ज भरून संबंधित BLO यांच्याकडे सादर केलेले नाहीत अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय नावे असलेली यादी संबंधित BLO यांना उपलब्ध करून देण्यात आली असून तो सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या निदर्शनास आणून देण्याबाबतही BLO यांना निर्देश देण्यात आले। गणना अर्जाचे वितरण केले असून अद्याप काही मतदारांनी आपले गणना अर्ज भरून दिलेले अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह BLO यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। मतदारांनी विशेष नोंद घ्यावी की ज्या मतदारांचे गणना अर्ज दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतीत संबंधित BLO यांच्याकडे प्राप्त होणार नाहीत अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत वगळण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मतदारांची राहील। सर्व पात्र मतदारांनी आपल्या BLO यांच्याशी संपर्क साधून गणना अर्ज भरून द्यावा। ज्या मतदारांना गणना अर्ज प्राप्त झालेला नसेल किंवा अधिक माहितीसाठी संबंधित BLOशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे।